चला म्हणतो मग रम्याबाईना मिनी ब्लॉगमा आपला पुरा फॅन फॉलोईंगचं स्वागत आहे. चला आपण लागायचे मोगनले. मोगन म्हणजे मी प्रॉपर मोगन नाही. मोगन म्हणजे मी चहा प्यायला तो हॉटेलवर मग तात्या ते आता काहीतरी कर राहतात एक शेगडी चालून राहते आणि भाऊ नुसतं हाशी राहतात. त्यानंतर बाबा त्याचं परत चहा वाट राहतात. मी बी एक कप पुसला ना भाऊ, मी एक कप पुसला तर डायरेक्ट तोंडलेला आहे ना भाऊ. मग डायरेक्ट तोंडला तर चहा तर वा एक नंबर गोडी भाऊ चहा पिली दे ना भाऊ चहा. त्यानंतर तर डायरेक्ट काही शेगडी तात्याने त्याची दुसरी चालू करी ना भाऊ. लगेच केवालाकडे होऊन केवाला म्हणे 40 रुपये डझन आहेत म्हणे के म्हणे जास्ती रेट सांगे आज म्हणतं. मी काही लिहितात नाही भाऊ. मग मी पुढे लागलो. मी लागलो तर मग डायरेक्ट मोगन ना बस स्टँड इकडे तिकडे लोके मला पुरी लाज वाटत ते ब्लॉग बनावानी. काय करू मी करी हिम्मत करीत अशी करी काय गाडीवर बटणू तर डायरेक्ट कोठे डायरेक्ट रस्ताले डायरेक्ट आप्पा व्हायचे डायरेक्ट मेंढ्या चार रांधताना रस्ताले. त्यानंतर डायरेक्ट थांबत ना भाऊ. डायरेक्ट मला सिम कार्ड भेटी घेणं. सिम कार्ड कोण होतं आणि काय होतं बिचारानं ते का मी ध्यान दिली नाही. मग त्यानाकडे सिम कार्ड तिथं फेकी मी रस्ता जाईल चालू ना भाऊ. पुरा डाबूला डायरेक्ट विचारूच नको. ट्रॅक्टरवर बटणू ना भाऊ. ट्रॅक्टरवर बटणू तर डायरेक्ट मला वाटणं गोपालबाई तर कथा तर लिजाईरा ना भाई म्हणतं फिराले ल्या दादा हो तो तर कथा तर लिजाईरा ना मला काही ते पुढलं समजी नाही राहतं. त्यानंतर आम्ही लागून ना भाऊ रस्त्याला लागून बाई म्हणे डायरेक्ट चाल म्हणे आपण चालून दुय्ये फिरवत म्हणे तशा मग आमने गाडी ना ब्रेकदंडी तुटी घे भाऊ. ब्रेकदंडी तुटताच भाऊ नाही काय करत तार जोडणं चालू कर द्या तर मी हायवेला लागत ना भाऊ. टाळी तर पुरी फास्ट आणि मागलं ट्रॅक्टर एकदम जबरदस्त चाल राहणं म्हणतं. त्यानंतर लडिंग घाट म्हणत ना घाटणं एक नंबर वातावरण दिशी राहतं. त्यानंतर आम्ही म्हणत ना दुयामा म्हणत तर डायरेक्ट फुल पब्लिक फुल गर्दी ना भाऊ. तर काय लिहिते नंतर काय माहिती गाडीवर. त्यानंतर उमेश भाई तर पुरा रापची खाकली राहतात ना ट्रॅक्टर रापची खाकलं तर डायरेक्ट आम्ही म्हणत ना भाऊ पुढे म्हणजे कोठे तुम्ही पाहू शकता साथे वातावरण तर एक नंबर होतं. आणि त्यानंतर म्हणत ना भाऊ टन मारा ना भाऊ डायरेक्ट आम्ही प्रॉपर तिरंगा चौकले म्हणत ना भाऊ. डायरेक्ट आम्ही काय भरालो ना ब्लॉक म्हणजे सिमेंटना ब्लॉक भरालो सिमेंटना ब्लॉक बी असा भरालो म्हणून दादा आमले लागी राहतात म्हणून सिमेंटना ब्लॉक भरालो म्हणून. तर दादा ते सिमेंटना ब्लॉक भर राहतात. शाळा कोणची ते काय आपल्याला माहीत नाही आहे. तुम्ही आता ब्लॉक दाखाडच दादा म्हणत्या ब्लॉक देखील आहे तुम्ही मी स्वतः तुमले उचली दाखाडच ब्लॉक उमेश बाई तर आहे विचारणं पडली कितला ब्लॉक आहे काय शेत मालकले फोन करा आता डायरेक्ट ब्लॉक देखा भाऊ मी उचली दाखाडच तुमले ब्लॉक काय देखा एक नंबर ब्लॉक शे कोणले लिहावं तर ही लागा तुम्ही दुई आले तिरंगा चौकली भेटी जाते तुमले ब्लॉक. त्यानंतर भाऊ पुऱ्या गाडी बोट राहतात. त्यानंतर ट्रॅक्टर मग भाऊ त्या रची राहतात. त्यामुळे तू बिराची लाग म्हणजे नाही म्हणतं आपलं जमावत नाही म्हणतं. उमेश भाईचं गंमत देखील राहतं रम्या भाई काही करणे राहणार बा. आणि त्यानंतर तर मी बोलून नव्हतं हे फिरी थोडासा इकडे तिकडे फिरी होऊन थोडं बरं वाटत राहतं मला. त्यानंतर भाऊ दिसणार डायरेक्ट ब्लॉक बरं आहे चालू मला बी चहा दिसणे आलेलं होतं. रम्या भाई म्हणे चहा पिले म्हणतो म्हणे चहा प्या इथं भाऊ ब्लॉक तर थोडासा डायरेक्ट बरा ना त्यानंतर तर भरायचं गॅत भाऊ. आणि आम्ही थोडंसं मदत कर दिली हेल्प म्हणजे अशी कर दिली तेच नव्हे आता गॅत त्या आमना मागे सोड घ्यात नंतर टारली पुरी पॅक कर दिली ना भाऊ. टारली पॅक कर दिली. उमेश भाई तर फोनवरच चालू होता काय नाही. त्यानं उमेश भाईने ट्रॅक्टर काढा ना भाऊ. उमेश भाईने ट्रॅक्टर काढत आम्ही डायरेक्ट रस्त्याला लागलो ना भाऊ. रस्ता म्हणजे तिरंगा चौक माच फिर राहतो अजून. नंतर भाऊनी टन मारा ना भाऊ. त्यानं म्हणतात मजा समोरला पोऱ्याही राहता तो काही उमेश भाई दिसणार भाऊ म्हणे ब्रेक मारले तर उमेश भाई म्हणे जाऊ दे म्हणे येडं पोरेशे त्यानंतर आम्ही म्हणत ना पुढे म्हणत कसं म्हणून डायरेक्ट दुयामा म्हणत ना भाऊ हायवेले म्हणत बापरे गर्दी. त्यानंतर इकडे दाखव गर्दी तिकडे दाखव गर्दी आमले वाटे एखादा डोकामा नको पडी जाऊ सला ब्लॉक एखादा डोकामा पडणं तर उपाध्या होई जातील म्हणतं. उमेश भाई तर रप काढी राहना ट्रॅक्टर्स हान राहणार. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट शिरूर चौफुली आठी लागलो भाऊ. शिरूर चौफुली भाऊ तर गर्दी जुनाट गर्दी. त्यानंतर आम्ही येण्यानंतर भाऊ त्या काय करणार ही शोरूम तर एक नंबर खुलेलं होतं अजून तर शोरूमकडे तर ध्यानच नाही. शोरूम तर नवीन ऑफर चालू आहे म्हणे काहीतरी गाड्याच नाही आपल्याला तर काही माहीत नाही. आपण तर काही गडू नाही आपण रस्त्यावर गाडीवर ट्रॅक्टरवर चालत होतो आपण. त्यानंतर आम्ही म्हणत बिर्याणी खावाली म्हणजे मी स्वतः बिर्याणी उमेश बहिणी तर खाली नाही भाऊनी म्हणा उपाशी म्हणे मी खायलेस म्हणजे चालेल म्हणे तू खायले. त्यानंतर मी खायली ती बरोबर म्हणे तू खायले मला तर असं वाटे टाळली का पुढसारखी गुद चालत नव्हतं. त्यानंतर आम्हाला असं वाटे की बा टाळली का जोल सोडली बा जीव बी आहे म्हणावाला. त्यानंतर उमेश भाई तर पुरा सण पिरी पुरा रपकाड रांधताना
रफ काढताच भाऊ डायरेक्ट आमले आवतात ना दुकान भेटी घेऊन दादा त्या म्हणे आमले बी लिहिले म्हणे ब्लॉग म्हणून चालेल म्हणतो तुम्ही ब्लॉग मग लिहिलेस म्हणतो मी त्यानंतर आम्ही म्हणत ना पुढे चालता आणि त्यानंतर डायरेक्ट कडे पोहोचून रोकडा हनुमान रोकडा हनुमान म्हणजे ना पाय पडली दा जय हनुमान नंतर त्यानंतर रस्ता म्हणत ना भाऊ रडिंग घाट दिशी राहतात भाऊ डायरेक्ट एकदम एकदम चमचमात एकदम वातावरण टाईट एकदम वाईट म्हणजे एकदम जबरदस्त दिशी राहतं त्यानंतर बनवत ना भाऊ पुढे त्यानंतर फाटावरून मारल्यानंतर त्यानंतर आम्ही डायरेक्ट मोगन माही लागून ना मोगन माहून होतं डायरेक्ट वाहर माहून ना वाहर माव तास केपे ब्लॉक टाकूत म्हणता आठी टाकस करते टाकत आम्ही म्हणे एअरवेअर मारलीत म्हणे चाली म्हणतं एअरवेअर मारलो त्यानंतर डायरेक्ट उमेशबाईचं ट्रॅक्टर काढायला लागल्या ना भाऊ ट्रॅक्टर पुढे लिहिलं ना उमेशबाईनी ब्लॉक खाली करा डायरेक्ट रिटर्न करा ना भाऊ रिटर्न करत आम्ही चालून म्हणतो डायरेक्ट घर उमेश म्हणतो तू ये म्हणतो नंतर आम्ही चालतच पुढे हात पाय तोंड जय खानदेश